गाईस, कसे तुम्ही सगळे. वेलकम बॅक टू सुषमा खरे व्लॉग्स. आय नो गाईस, खूप दिवसानंतर आम्ही व्हिडिओ टाकतोय. काही लोक फार वाट बघत असतील आमच्या व्लॉग्सची, बट सिरियसली गाईस खूप मॅटर झाला. ते सगळं मावशी नंतर सांगेल. आधी हे बघा, तुम्ही काय बनवतोय आज आपण. हे बघा, हे एवढे बटाटे बरोबर 1 किलो आहे ना. 10 ग्राम जास्त ना 10 ग्राम कमी, बरोबर 1 किलो बटाटे. आज ना या पोरांना खायचं आहे. ते फ्राय करून खातात ना, काय बोलतात का त्याला, फ्रेंच फ्राईज. हां, फ्रेंच फ्राईज खायचं आहे. मग त्याच्यासाठी मी हे 1 किलो बरोबर बटाटे करते. आणि आता याचं त्या दिवशी एकदा मी बनवलेले, खूप कमी बनवलेले, पण बबलीला खूप आवडले. मग बबली मला बोलते की ना मावशी परत कर. तर आता मी एवढे बटाटे कापले. आणि आता बबलीने साईडला ना मला ही चहा आणून दिली आहे. आता चहा पण मला प्यायची आहे, हे बटाटे पण. तर आता आपण हे बटाटे कापून फ्रेंच फ्राईज. चलो, हे एवढं कापून फटाफट. बोलू नको, फास्ट करणार मी, आवाज नाही येणार. कचरा ग, कचरा आहे ना. माहिती, मी एका व्हिडिओ मध्ये बघितलेलं की हे पण फ्राय करतात, सुकवतात आणि मग याला फ्राय करतात. तू नको शिकव दीदी, आता उठते. आज मावशी रील शूट करत होती, तर तिने बांगड्या घातल्या होत्या. तर मी पण या घातल्या बांगड्या. ह्याच्यात नाही का ते घुंगरूवाले असं बांगड्या घालतात, ते ट्रेंडिंग चालू आहे आता. गाईस, कोणीतरी आम्हाला पाठवून द्या ना त्या बांगड्या. अरे त्या बांगड्याच पाहिजे ना, घेऊन घेऊ आपण. जास्त नाही महाग आहेत त्या बांगड्या, मी घेऊन घेईल. ते पाहिजे नाही, महाग आहेत त्या, नाही. महाग आहेत. नो बेबी, 2600 मिळतात, 2400 मिळतात. हम इधर बैठे हैं मी ना. ऑनलाईन बघितले गाईस. त्या बांगड्या महाग नाही, पण मी ऑनलाईन बघितलं तर 2600 2400 असं रेट होती बांगड्यांची. पण मावशी म्हणते महाग नाही, महाग नाही. मी मग तू घेऊन दे, महाग नाही तर. मग तेच तर मी बोलले, घेऊन देईल. गाईस, आता इथे गरम पाण्यात बटाटे टाकलेत आम्ही. ते अर्धे फ्राय करून झालेत आणि ते अर्धे रेडी केलेत मावशीने पेरी पेरी मसाला टाकून. बघूया कसे बनतात. हे अर्धे फ्राय केले. मग मी काय, हे असं खाली असतात ना, मग याला वरनं आपण मसाला टाकतो त्याला लागत, म्हणून मी कमी फ्राय केले, तेव्हाच टाकून दिलं बघली. आणि आता हे ना लाल व्हायला लय वेळ लावताय, काय माहिती. मला असं वाटलं की काय सिस्टम झालंय काय माहिती. पहिले गरम पाण्यामध्ये मी उकळून 5 ते 7 मिनटं, 10 मिनटं समजा, मिठाच्या पाण्यातनं उकळून काढून घेतलं. म्हणजे पाणी एकदम बॉईल नाही झालं, गरम पाण्यातनं काढून घेतलं. त्याच्यानंतर त्याला सुक्क करून हे असं केलं. आणि मी याच्यासाठी एवढं मस्त अमूल चीज आणलंय आणि हे आणलंय, काय बोलतो, चीज सॉस. चीज सॉस. हा, मेयोनीज असतं ना, मेयोनीज आणले. आणि आता याच्यात पेरी पेरी मसाला टाकणार. बबली, हे मी माहिती आहे, आता मी हे करते. आता हे एवढं आपण करतो तर समजून घे आपले 100-150 रुपयामध्ये. आणि जर आपण कुठे पिक्चर बघायला जातो किंवा मॉलमध्ये जातो ना, तर एवढे बॉक्सचे 100-50 रुपये घेऊन घेतो. नाही, 200-300 घेता. हां, 200-300 घेत. मी तुमचं 200-300चं काम भारी करून राहिली, एवढी माहिती आहे. पण ना हे लय वेळ होऊन राहिलं, फ्राय व्हायलाच लय वेळ होऊन राहिलं. काहीच कढईवरनं टोकू नका, तिचा कलर तसाच आहे. हा, काळीच येते काय. तर तुम्ही बोलणार की तुम्ही एवढेच स्वतःला लाली पावडर लावून ठेवतात आणि ती कढई अशी, पण असं नाहीये. तिचा रंगच काळा आहे. बघा गाईस, तिचा रंगच काळा आहे. असं माणसाचा कसा काळा गोरा असतो तसं. तशी आमची काळी कढई. ही पण लय भारी आहे. त्याच्यामध्ये तुमची पण भाजी ना लय टेस्टी बनते अशी वाटते. आता मी फ्राय करते. आता हे बघा, एवढं मला वैताग आलाय ना. आता हे झालं, त्याच्यानंतर परत जेवण पण बनवू. परत जेवण बनवायचं. आता मी फ्राय करून काढून घेते आणि मग जेवण बनवायचं आपण सुरुवात करणार आहे. ते आई बघा, याच्यामुळे मी काही गाईस बघा, हा प्रेम वॉशरूम मध्ये गेला आता तिथे. एवढा डोक्याला ताण देऊन राहिला, कधीच एवढा डोक्याला ताण देऊन बघा राहिला ना, पूर्ण मला याने हैराण करून ठेवलेलं आहे.
लपला बाथरूम मध्ये लपला बघा गाईस. एवढा हैराण करतो. हे करते ना, त्या लोकांना करते ना याच्यासाठी. काय झालं? हा लय हैराण करतो. असं जगामध्ये याच्यासारखं कोणता पोरगा नाही भेटणार. ते बघ कधीचा स्वतः गबर गबर खातोय आणि मला म्हणतो दीदी पागल होते खायला. थोडं पण नाही गेलं हे. जेवढं याला ना मी तेवढं खायला प्यायला सगळं हे करते, पण याला थोडी पण माझी जाणीव नाही. थोडं पण मला सुख असं देत नाही. हा एवढा मला वैताग देऊन लाईफ दिलाय. मध्ये खूप कधी लागलं नाही सुख कसलं बघा गाईस सारखा किचन मध्ये येतोय, त्रास देतोय. राईस काय होतं माहिती मी असं खातो ना एक एक तुकडा तर दीदीला घर असं उगाच खातोय असं. हा पण खा. मी तर बघितलंच नाही तुला खाताना. तू कधीची बघते म्हणून तर बोलते नाही पण तू कधीची. खा का नको खाऊ तो प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम तू डोक्याला ताण नको देऊ ना. एवढा मोठा पोरगा आणि एवढा सतवतो. असा कोणता पोरगा आपल्या आईला सतवतो का एवढा? मी सतत नाही तू सतत घेते. मी काय केलं पण नाही. तू जा बाहेर जा, अगं पण मला फोन देऊन तर जातो. काय गरज नाही फोन पाहिजे, जा बाहेर जा. हे बघा असं झालं काही नाही. तर गाईस याला आम्ही डेकोरेट केलंय मस्तपैकी पेरी पेरी चीजी फ्राईज. टेस्टी वाटतंय ना. आता हे पोरं खातील. चलो पोरांना खायला आता. बघू आता यांचं रिॲक्शन काय होतं. छोटी झालं. छोटी एवढ्या गरमीमध्ये किती जाडे ब्लँकेट घेऊन बसले. नीट बस प्रेम आई साहेब.